छत्रपती शिवाजी महाराज विशेष प्रश्नमंजुषा भाग क्रमांक 4 मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। प्रश्न क्रमांक 1, शहाजी राजे यांच्या भावाचे नाव काय? 1 विठोजी, 2 शरीफ, 3 फत्ते खान आणि 4 व्यंकोजी। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 शरीफ। प्रश्न क्रमांक 2, शहाजी राजे यांना सरलष्कर हा किताब कोणी दिला? पर्याय 1 मलिक अंबर, 2 फत्ते खान, 3 निजाम शहा आणि पर्याय क्रमांक 4 आदिल शहा। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आदिल शहा। प्रश्न क्रमांक 3, बाबाजीराजे भोसले यांना मालोजी व टिंबटिंब ही 2 मुले होती। पर्याय क्रमांक 1 शहाजी, 2 शरीफजी, 3 विठोजी आणि पर्याय क्रमांक 4 व्यंकोजी। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विठोजी। प्रश्न क्रमांक 4, शहाजी राजे कोणत्या भाषेचे गाढे पंडित होते? 1 संस्कृत, 2 मराठी, 3 फारसी आणि 4 हिंदी। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संस्कृत। प्रश्न क्रमांक 5, शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली होती? 1 शहाजी राजांनी, 2 जिजाऊ माँसाहेब, 3 संभाजी राजे, 4 कवी कलश। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शहाजी राजांनी। प्रश्न क्रमांक 6, पुण्याच्या नैऋत्येस कानद खोऱ्यात कोणता किल्ला आहे? 1 कोंढाणा, 2 प्रतापगड, 3 पुरंदर, 4 तोरणा। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तोरणा। प्रश्न क्रमांक 7, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? 1 मराठी, 2 फारसी, 3 संस्कृत आणि 4 हिंदी। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संस्कृत। प्रश्न क्रमांक 8, तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे देऊळ आहे? पर्याय 1 शिवाई, 2 तोरणजाई, 3 तुळजाई आणि 4 चंद्राई। तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तोरणजाई। प्रश्न क्रमांक 9, शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण होता?
पर्याय 1 बहरजी नाईक, 2 येसाजी कंक, 3 पिलाजी शिर्के आणि 4 प्रतापराव गुजर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहरजी नाईक. प्रश्न क्रमांक 10 तोरणा किल्ल्याचे नवे नाव काय? पर्याय क्रमांक 1 मुरुंबदेव, 2 प्रचंडगड, 3 खेळणा आणि 4 रायरी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रचंडगड. प्रश्न क्रमांक 11 आदिलशहाने चंद्रराव हा किताब कोणास दिला? पर्याय 1 वेरूळचे भोसले, 2 मुधोळचे घोरपडे, 3 जावळीचे मोरे आणि 4 सिंदखेडचे जाधव. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जावळीचे मोरे. प्रश्न क्रमांक 12 रायरी किल्ल्याचे नवे नाव काय? 1 विशाळगड, 2 रायगड, 3 कोंढाणा आणि 4 प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. प्रश्न क्रमांक 13 राजगड किल्ल्याचे जुने नाव काय? पर्याय क्रमांक 1 खेळणा, 2 रायरी, 3 मुरुंबदेव आणि 4 प्रचंडगड. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुरुंबदेव. प्रश्न क्रमांक 14 शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? पर्याय क्रमांक 1 सन 1664, 2 सन 1674, 3 सन 1675, 4 सन 1647. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सन 1674. प्रश्न क्रमांक 15 छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र त्यांचे नाव काय? 1 छत्रपती शाहू महाराज, 2 छत्रपती राजाराम महाराज, 3 छत्रपती संभाजी महाराज आणि 4 छत्रपती व्यंकोजी महाराज. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्रपती राजाराम महाराज. प्रश्न 16 स्वराज्यामध्ये शिवरायांकडे सुमारे किती किल्ले होते? 1 23, 2 300, 3 33, 4 13. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 300. प्रश्न 17 शिवरायांची राजमुद्रा कोणत्या लिपीत लिहिलेली आहे? 1 संस्कृत, 2 देवनागरी आणि 3 फारसी, 4 इंग्रजी. दोस्तांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे भविष्यवेध हे YouTube चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच
छत्रपती शिवाजी महाराज विशेष भाग 1, 2, 3 यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.